गोविंदगिरी महाराज. ते असं म्हणतात की छत्रपती शिवाजी म्हणजे महाराष्ट्राच्या संत परंपरेला लागलेलं अमृतफळ. तुम्ही हे सर्वांनी ऐकलेलंच असेल. तर त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा की शिवाजी काय किंवा शिवाजीचे मावळे काय हे असे काही अचानक कुठे जन्मत नाही. त्याच्या मागे जवळजवळ 500 वर्षांची माऊलींपासूनची परंपरा या मातीत रुजली. माऊलींचे संस्कार या मातीत रुजले. त्यातून संतामागून संत, संतामागून संत आपल्या भूमीत येत राहिले आणि आजही ही परंपरा अखंड चालू आहे. गजानन महाराज आणि अनेक अनेक आपण पाहतो की या 19व्या-20व्या शतकात सुद्धा आपल्याला तेच ज्ञान आणि तीच प्रगल्भता देणारे संत महाराष्ट्राच्या भूमीला कायम लाभलेले आहेत. हे आपलं सर्वात मोठं भाग्य आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की संभाजी महाराजांच्या वधानंतर 28 वर्ष युद्ध चालू होतं आणि महाराष्ट्राला कोणताही राजा नव्हता. कोणीही राजा किंवा नेता नसताना या मावळ्यांनी 28 वर्ष युद्ध चालू ठेवलं. याचाच अर्थ काय की ते संतांचं जे मातीत रुजलेलं होतं पुण्य आणि शिक्षण तेच महाराष्ट्राला बळ देत होतं. तर या दोन गोष्टींचा आपण विचार करू. सदानंद मोरे यांनी सांगितलं तसं सामूहिक उपासनेकडून सामाजिक बळाकडे आणि त्यावर गोविंदगिरींनी जसं सांगितलं की हे सामाजिक बळ ही संतांचीच देणगी आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राचा इतिहास विशेष आहे. या दोन गोष्टी लक्षात आणि या दोन्ही गोष्टी वारीशी किती क्लोज त्याचा संपर्क आहे हे लक्षात ठेवून आपण पुढे जाऊ. हरिपाठ सुरू करू. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवर ठेवूनिया तुळशीहार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधियेल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18ही पुराणे हरिसी गाती मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमान घाली मन ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी त्रिगुण असार निर्गुण हे सार सारासार विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविण मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथुनी चराचर हरिसी भजे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मांनी पुण्य होय हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी भावे विण भक्ती भक्ती विण मुक्ती बळे विण शक्ती बोलू नये कैसे निदैवत प्रसन्न त्वरित उगारा हे निवांत शिणसी वाया सायासे करीसी प्रपंच दिननिशी हरिशी न भजसी कवण्या गुणे ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी योगयाग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म भावे विण देव न कळे निसंदेह गुरु विण अनुभव कैसा कळे तपे विण दैवत दिल्या विण प्राप्त गुजे विण हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात
साधूंचे संगती तरणोपाय. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. साधू बोध झाला तो नुरोनी ठेला, ठाईच मुराला अनुभवे. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. मोक्षरेखे आला भाग्ये विनटला, साधूंचा अंकिला हरिभक्त. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी. नाही ज्यांची भक्ती ते पतित अभक्त, हरिसी न भजत दैवहत. नाही अनंत वाचाळ बरळ ती बरळ, त्या कैसा दयाळ पावे हरी. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वा घटी पूर्ण एक नांदे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. एकतत्व नाम साधी ती साधन, द्वैताचे बंधन न बाधीजे. नामामृत गोडी वैष्णवाला धली, योगिया साधली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला धला कृष्ण दाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. विष्णुवीण जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे. उपदोनी करंटा नेणे अद्वय वाटा, रामकृष्णी पैठा कैसनी होय. द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान, तया कैसे कीर्तन घडे नामी. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. विठ्ठल रखुमाई, जय जय 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 विठ्ठल रखुमाई. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविण धावया न पावे कोणी. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरि उच्चारणी अनंत पाप राशी, जातील लया शिक्षण मात्रे. तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नाम केले जपता हरी. हरि उच्चारण मंत्र हा अगाध, फळे भूत बाधा भये तेथे. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तीर्थव्रत नेम भावी विणसिद्धी, वायाची उपाधी करिसी जना. भाव बळे आकळे एरविना कळे, करतळी आवळे तैसा हरी. आर्याचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिदले संपूर्ण माझे हाती. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. समाधी हरीची सम सुखे विण, न साधेल जाण द्वैत बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. वृद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नित्य सत्य मीत हरिपाठ जासी, कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप, पापाचे कळ पपळती पुढे. हरी 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 मंत्र हा शिवाचा,
म्हणती जेवाच्या तया मोक्ष. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम, पाविजे उत्तम निजस्थान. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. एक नाम हरी, द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे. समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमदमावरी हरी झाला. सर्व घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. ज्ञानदेवा चित्ती हरी पाठ नेमा, मागिलिया जन्मा मुक्त झालो. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिनाम जपे तो नर दुर्लभ, वाचेसे सुलभ रामकृष्ण. रामकृष्णी नाम उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठे आले, प्रपंच निमाले साधू संगे. ज्ञानदेवा नाम रामकृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्मा राम. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमुप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. मातृपितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर हो निठेले. ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाभले, निवृत्तीने दिधले माझे हाती. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिवंश पुराण हरिनाम कीर्तन, हरिविण सौजन्य नेणे काही. त्या नराला धले वैकुंठ जोडले, सकळ घडले तीर्थाटन. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्णी आवडी सर्व काळ. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. विठ्ठल रखुमाई, जय जय 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 विठ्ठल रखुमाई. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप. जप तप कर्म हरी वीण धर्म, वा उगाची श्रम व्यर्थ जाय. हरिपाठी गेले ते निवांत चिठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळ गोत्र वर्जियेले. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोटी गेली त्यांची. अनंत जन्मांचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. योग याग क्रिया धर्मा धर्म माया, गेले ते विलया हरिपाठी. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म, हरिविण नेम नाही दूजा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण, जड जीवा तारण हरी एक. हरिनाम सार जिव्हा या नामाची, उपमा त्या देवाची कोण वाणी. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नारायण हरी, नारायण हरी, भुक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या. हरिविण जन्म तो नरकची जाणा, यमाचा पाहुणा प्राणी हो. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. 753 दशकांचा मेळा, एकतत्वी कळा दावी हरी. तैसे नवे नाम सर्वत्र वरिष्ठ, तेथे काही कष्ट न लागती. अजपाजपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धार असे. ज्ञानदेवा जिणे नामे विण व्यर्थ, रामकृष्णी पंथ क्रमी येला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. जप तप कर्म क्रिया नेम धर्म, सर्वा घटी राम भाव शुद्ध.
न सोडी रे भाऊ टाकी रे संदेहो, रामकृष्णी टाहो नित्य फोडी. जाती वित्त गोत्र कुळशील मात, भजे का त्वरित भावयुक्त. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी, वैकुंठ भुवनी घर केले. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रीघ नाही. तेथील प्रमाण नेणवे वेदांसी, ते जीव जंतूंसी केवी कळे. ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. एक तत्व नाम दृढ धरी मनी, हरिसी करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचिसी सद्गद जपा आधी. नामाप्रते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणिक पंथा जाशील झणी. ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, धरुनी श्री हरी जपे सदा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. सर्व सुख गोडी साई शास्त्रे निवडी, रिकामा अर्ध घडी राहू नको. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येईल झार हरी वीण. नाममंत्र जप कोटी जाईल पाप, रामकृष्णी संकल्प धरुनी राहे. निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपू नको. तीर्थवृत्ती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अभंग हरिपाठ असती 28, रचिले विश्वास ज्ञान देवे. नित्यपाठ करी इंद्रायणी तिरी, होय अधिकारी सर्वथा तो. असावे एकाग्री स्वस्थ चित्त मनी, उल्हासे करून स्मरण जीवी. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी, हरी त्या सांभाळी अंतर्बाह्य. संत सज्जनांनी घेतली प्रचिती, आळशी मंद मती केवी तरे. श्री गुरु निवृत्ती वचन ते प्रेमळ, तोषला तात्काळ ज्ञान देव. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. विठ्ठल रखुमाई, जय जय 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 विठ्ठल रखुमाई. चला आता आपण संत परिचयाकडे बोलूया. पहिला आपण बोललो होतो श्री जनार्दन स्वामी. नमस्कार. आवाज येतो माझा? हो येतोय. येतो ना? अच्छा, ठीक. नमस्कार, माझं नाव सागर सागर सोनवणे. संत जनार्दन स्वामी. संत जनार्दन स्वामी हे एक महान योगी, ज्ञानी आणि भक्त होते. त्यांचा जन्म 15व्या शतकात झाला आणि ते दत्त संप्रदायाचे एक महान संत मानले जातात. त्यांचे मूळ नाव जनार्दन असून त्यांचा जन्म एका देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला होता. जनार्दन स्वामी हे एक उच्च कोटीचे योग साधक होते. त्यांनी घोर तपश्चर्या, ध्यान आणि आत्मचिंतन यात आपले जीवन अर्पण केले. त्यांच्या ध्यान आणि आत्मचिंतन त्यांच्या योगबलामुळे त्यांना अनेक सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. ते योगी असूनही भक्त होते. त्यांचं आध्यात्मिक जीवन हे अद्वैत वेदांताच्या तत्वांवर आधारित होतं, पण त्यांनी भक्तीचाही स्वीकार केला होता. नंतरच्या काही काळात ते दौलताबाद किल्ल्यावर, जे आत्ताचा देवगिरी किल्ला, इथे मुस्लिम सुलतानाच्या दरबारात किल्ल्याच्या काशी विश्वेश्वर मंदिराचे ते मुख्य पुजारी होते. हा काळ ऐतिहासिक दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे, कारण त्यांनी हिंदू मुस्लिम संबंधांमध्ये समन्वय निर्माण केला होता.
संत जनार्दन स्वामी हे संत एकनाथ महाराज यांचे गुरु होते. संत एकनाथ महाराज तरुणपणी अत्यंत बुद्धिमान, विनम्र आणि ज्ञानपिपासू होते. त्यांचा आध्यात्मिक शोध सुरू असतानाच त्यांना संत जनार्दन स्वामींची कीर्ती ऐकू आली. त्यांनी त्यांना भेटण्यासाठी दौलताबादचा प्रवास सुरू केला. संत एकनाथ महाराजांची भेट याबद्दल सांगायचे झाले तर एक दिवस संत जनार्दन स्वामी ध्यानात एक संत जनार्दन स्वामींना त्यांच्या ध्यानामध्ये एक दिव्य तेजस्वी आत्मा दिसला, जो भविष्यात महान संत होईल असं त्यांना वाटले. आणि काही काळानंतर त्यांनी संत एकनाथ महाराजांना ते भेटले आणि त्यांच्यात आध्यात्मिक सामर्थ्य ओळखून त्यांना शिष्य म्हणून त्यांनी स्वीकारले. ते म्हणाले, संत एकनाथ महाराज हे पूर्वजन्मीचे एक महान साधक आहे, जो या जन्मी समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी जन्म घेतला आहे. संत जनार्दन स्वामी यांची महत्वपूर्ण शिकवण सांगायची झाली तर संत म्हणजे समाजासाठी कार्य करणारा आत्मज्ञानी. गुरु हा केवळ शिक्षक नसतो, तो दिव्य दृष्टी असलेला मार्गदर्शक असतो. भक्ती आणि ज्ञान या दोन्हींचा समतोल साधणे तितकेच आवश्यक असते. जात आणि धर्म या दोघांपेक्षा आत्मज्ञान आणि सेवा हेही तितकेच महत्वाचे असते. नंतरचे अनेक वर्ष संत एकनाथ महाराज आणि संत जनार्दन स्वामींच्या मार्गदर्शनाखाली संत जनार्दन स्वामीच्या मार्गदर्शनाखाली संत एकनाथ महाराजांनी वेद, उपनिषदे, भागवत, भगवद्गीता आणि यांचा सगळ्यांचा अभ्यास केला. ध्यान, तपश्चर्या आणि साधनेत त्यांनी निपुणता मिळवली. भक्ती मार्गातील सेवाभाव, सहनशीलता आणि समशीलता त्यांनी अंगीकारली. गुरु आणि शिष्य यामधील प्रसिद्ध आख्यायिका सांगायची झाल्यास, संत एकनाथ महाराज दीर्घकाळ संत जनार्दन स्वामींच्या वास्तव्याखाली ध्यानस्थ होते. त्यांच्या साधनेत ते मग्न असताना एक दिवस संत जनार्दन स्वामींनी संत एकनाथ महाराजांना आज्ञा केली की तुम्ही आता जा, तुम्ही आता समाजात परत जा, तुझे ज्ञान लोकांसाठी वापर, अभंग लिही, कीर्तन लिही, तुझ्या भक्तीचा प्रसार कर. ही आज्ञा ऐकून संत एकनाथ महाराज अत्यंत भावुक झाले. ते म्हणाले, गुरुसेवा आणि तपश्चर्याच माझं आयुष्य आहे. पण संत जनार्दन स्वामींनी समजावले, सत्य, तप हे समाजासाठी असावे, एकांतात मिळालेले ज्ञान जनकल्याणासाठी वापरावे, हीच खरी गुरुसेवा. गुरु योग्य वेळी शिष्याला समाजासाठी सिद्ध करतो. एकांतातील साधना आणि समाजातील सेवा दोघेही तितकेच आवश्यक असते. खरा शिष्य गुरुच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करतो. संत जनार्दन स्वामी आणि संत एकनाथ महाराज यांच्यातील नातं हे आदर्श गुरु शिष्य संबंधांचे एक उदाहरण आहे. ही घटना आजही भक्तांमध्ये प्रेरणादायी म्हणून ओळखली जाते. तर ही माहिती होती संत जनार्दन स्वामींची. सागर, धन्यवाद. धन्यवाद. याच्यात परत आपण आज आपल्या सेशनच्या सुरुवातीला जे डॉक्टर सदानंद मोऱ्यांचं पाहिलं की आपली साधना जी आहे सगळी त्याचा समाजासाठी शेवटी वापर झाला पाहिजे. नुसतंच स्वतःची आध्यात्मिक उन्नती साधून जीवनाचं कार्य सफल होत नाही. हा दत्त संप्रदाय, वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय सगळीकडचाच मेसेज आपल्याला परत परत ऐकायला मिळतो. खूप छान सागर. आता आपण जात आहोत संत भानुदास. सोनाली भावटिंकर आहेत का? येस येस, हो भाऊ, मी आहे इथे. तर सगळ्यांनी ऐकलं आहे की आपण एकनाथांच्या आधी भानुदास एकनाथ असं म्हणतो. ते का म्हणतो, किंवा सगळे जो भाविक आहे, जो काही आपला शिष्य वर्ग आहेत, ते तुळशीची माळ का घालतात. आणि अशी मी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला आता. भानुदास एकनाथ कोण होते? भानुदास महाराज एकनाथांचे कोण होते? तर ते एकनाथांचे पणजोबा होते. आणि आपण जो आता पांडुरंग बघतो आहे, विठ्ठलाचे दर्शन घेऊ शकतोय पांडुरंगाचे, त्याचं श्रेय आपण भानुदास महाराजांना देऊ शकतो. त्याचं कारण असं आहे, एक राजा होता, विजयनगरचा एक राजा होता, त्याचं नाव होतं कृष्णदेवराय. तो राजा एकदा स्वारी करत करत पंढरपूरला आला आणि त्यांनी विठ्ठलाची मूर्ती बघितली. ही मूर्ती बघून तो इतका इतका खुश झाला आणि त्याला वाटलं की ही मूर्ती मला माझ्या विजयनगरमध्ये न्यायची आहे. विजयनगरला विद्यानगर पण म्हणतात, तिथे न्यायची आणि सगळ्यात तिथे मला याचं मंदिर बांधायचं आहे, हे त्यांनी ठरवलं. आणि ठरवलं, पण पंढरपूरला ऑलरेडी जेव्हा पांडुरंगाची मूर्ती होती, तिथे खूप भाविक ऑलरेडी जात होते. त्याच्यातले एक त्यांचे भक्त होते, ते म्हणजे भानुदास महाराज. भानुदास महाराज यांचा जन्म पैठण या गावी झाला होता. 1448 साली झाला होता. ते पण एका
कुटुंबात जन्माला आले आणि ते प्रपंच चालवण्यासाठी कपड्यांचा व्यापार करायचे. सो तो व्यापार करता करता ते कधीही वारी चुकवली नाही त्यांनी. तेव्हा पैठणमधल्या 4-5 लोकांना घेऊन ते वारीला जात असत. जस्ट म्हणजे दर्शनाला जात असत आणि काय जय हरी विठ्ठलाचा जप करत जात असत. सो त्यांनी ती वारी चुकवली नाही, कारण त्यांच्या कुळाचा तो नियम होता. त्याच्यामुळे ते जात होते. सगळ्या भक्तांना माहिती होतं, पांडुरंगाला पण माहिती होतं, की ते म्हणजे वन ऑफ द भक्त आहेत आणि अतिशय ज्ञानी आहेत. म्हणून ज्या दिवशी अ, विजयनगरचा राजा कृष्णदेवराया ह्याला ती मूर्ती आवडली. त्यांनी ठरवलं, ही मूर्ती मला घेऊन जायची आहे वापस माझ्या देशामध्ये, माझ्या गावामध्ये. तेव्हा त्यांनी ट्राय केला, पण मूर्ती त्याला नेता आली नाही. मग त्यांनी ठरवलं, की मी या मूर्तीला प्रसन्न करून घेऊन जाणार. मी त्याची परवानगी घेणार आहे. त्यांनी 8 दिवस उपवास केला आणि काय बघता पांडुरंग प्रसन्न झाला. पांडुरंगाची आज्ञा मिळाल्याशिवाय मी मूर्तीला घेऊन नाही जाणार, असाही त्यांनी विचार केला होता. त्यांनी पांडुरंग जसा प्रसन्न झाला, तसं त्यांनी सांगितलं, की मी तुला तुझी सगळी सेवा करेन, तुझं मोठं मंदिर करेन, पण तू काही कर. तू विजयनगरला आलाच पाहिजेस. मी पण तुझा खूप मोठा भक्त आहे. पांडुरंग नाही म्हणू शकला नाही. त्याच्यामुळे त्यांना जावं लागलं. त्यांना तिकडे राजाचा थाट बघता त्यांनी मोठं मंदिर बांधलं. रोज सकाळी सकाळ संध्याकाळ पूजा, काकड आरती, संध्याकाळची आरती होत असत आणि पांडुरंगाला भरपूर रत्नजडित मोत्यांचा हार, हिऱ्यांचा हार असं करून अ, एवढं श्रीमंत असं सगळं सोन्याचं मंदिर म्हणा किंवा देवघर म्हणा असं सगळं बनवलं. पण त्या देवघराला त्यांनी कुलूप लावलं, कारण तिथे त्यांनी एवढे मौल्यवान रत्न वापरले होते, की तिथे फक्त जेव्हा राजा जायचा दर्शनाला, तेव्हाच फक्त ते मंदिर उघडलं जायचं. एरवी ते मंदिर पूर्ण बंद असायचं, लॉक केलेलं असायचं आणि बाहेर पारेकरी असायचे. जसा पांडुरंग विजयनगरला गेला, तसं सगळ्या गावामध्ये चिवचिवाट सुरू झाली, की "अरे, फक्त पैशासाठी असं केलं, हे बरं नाही. आम्ही पण भक्त आहोत आणि असं असं नव्हतं करायला पाहिजे." काही लोकं म्हणत होते, की अ, "सगळीकडेच देव असतो. आपण इथे ह्याच्यातच समाधान मानू." पण काही लोकांना पटत नव्हतं. सगळे लोकांनी विचार केला, की भानुदास महाराज जे आहेत, ते खरे भक्त आहेत, मोठे भक्त आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊन हा विचार मांडावा. म्हणून सगळे लोक त्यांच्याकडे गेले, सगळा भक्त परिवार गेला आणि भानुदास महाराजांना म्हणले, की "तुम्ही काहीही करा, आमच्या पांडुरंगाला वापस आणा." आणि मग अ, भानुदास महाराज गेले तिथे. त्यांनी पायी-पायी जाऊन विजयनगरचा रस्ता शोधून काढला. तिथे गेले आणि तिथे जाताना बघतात काय, सकाळची काकड आरती झाली होती आणि त्यांनी बघितलं, की अरे दरवाजा उघडला आणि परत बंद झालाय हा दरवाजा. पण जसे भानुदास महाराज तिथे गेले आणि दरवाजा तिथे सगळं इव्हन लॉक होतं, सगळे पहारेकरी होते, तरी पण पहारेकऱ्यांना झोप लागली आणि आपोआप मंदिराचे दरवाजे उघडले आणि पांडुरंगानी भानुदास महाराजांना आत बोलवले आणि तिथे त्यांची गळाभेट घेतली. आणि तेव्हा भानुदास महाराजांनी सांगितलं, की "देवा तुझा हा एकच भक्त आहे. तिथे आम्ही खूप जण वाट बघतोय. तू काहीही कर. आमच्या परत पंढरपूरला चल." मी इथे एक सांगायची गोष्ट विसरले आहे. जेव्हा विजयनगरचा राजाने पांडुरंगाला हे केलं, प्रसन्न केलं, तेव्हा पांडुरंगाने एक अट घातली त्याच्यावर, की "मी तुझ्याकडे येतो, पण माझा कुठलाही भक्त हा नाराज होता कामा नये. मी तुझ्या घरी जरी राहिलो, तरी तिथला भक्तवर्ग असो, पंढरपूरचा भक्तवर्ग असो, कोणीही नाराज झालं नाही पाहिजे. ही अट तू मान्य करणार असशील, तरच मी तुझ्या घरी चलणार आहे." आणि राजाने ती अट मान्य केली होती. सो त्या अटीवरच पांडुरंग विजयनगरला गेले होते. सो जेव्हा भानुदास महाराजांनी अ, पांडुरंगाला बघितलं आणि पांडुरंगानी भानुदास महाराजांना बघितलं, त्यांनी गळाभेट घेतली आणि पांडुरंगानी त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ घातली. आणि भानुदास महाराज अत्यंत खुश झाले आणि पांडुरंगानी त्याच वेळेला तो रत्नजडीत असलेला राजांनी मौल्यवान हिऱ्याचा हार पण त्यांच्या गळ्यात घातला. पण हे भानुदास महाराजांना माहिती नव्हतं आणि भानुदास महाराजांनी खूप कन्व्हिन्स केलं. पण पांडुरंग म्हणले, "ओके, मी येणार आहे,
पण मला थोडा वेळ दे. मला पण माहिती आहे की माझं सगळीकडे भक्त परिवार आहे, पण मी मी तुला वचन देतो की मी वापस येणार आहे. असं करून भानुदास महाराज निघून गेले तिकडनं. आणि दुसऱ्या दिवशी काकड आरतीला जेव्हा राजा आला तिथे, तेव्हा बघतो तर काय, हिऱ्याचा हार गायब झालेला होता. जेव्हा भानुदास महाराज आणि पांडुरंगाची गळेभेट झाली, तेव्हा तुळशीच्या हारासोबत पांडुरंगानी हिऱ्यांचा हार पण भानुदास महाराजांच्या गळ्यात टाकला. ह्याची कल्पना भानुदास महाराजांना नव्हती. आणि तेव्हा राजा आश्चर्य झाला की एवढा कडक पहारा असून सुद्धा असा कसा हार गेला. म्हणून त्यांनी चारी दिशेला सैनिकांना पाठवले आणि त्यांनी सांगितलं की आत्ताच्या आत्ता मला तो हार शोधून आणून दाखवा. दुसऱ्या दिवशी जेव्हा भानुदास महाराज संध्या करायला गोदावरी नदीवर गेले, तेव्हा तो सूर्याच्या किरणामध्ये तो रत्नजडीत हार चमकला. आणि बघतात काय, सगळ्या सैनिकांनी त्यांना बंदिस्त केले, राजासमोर आणले आणि सांगितलं की हाच तो चोर आहे, ह्यांनीच तो हार पळवला आहे. आणि आता ह्याला काय द्यायची आहे ती शिक्षा तुम्ही ह्या माणसाला द्या. सो असं करून राजांनी सांगितलं की ओके, चोरीची माझ्याकडे तर शिक्षा आहे की सुळावरच चढवलं पाहिजे. आणि जसंच त्यांना बंदिस्त केलं, त्यांना झाडाला बांधलं. आणि आता शिक्षा होणार तेवढ्याच त्या झाडाला अ, जो दोराने बांधलेलं होतं, त्या दोरीचं पूर्ण फुलांचा हार झाला. आणि त्या क्षणी त्यांचं राजाला रिअलाइज झालं की आपण एका भक्ताचे हाल करतोय, जो की आपण पहिले प्रॉमिस दिलेलं आहे पांडुरंगाला की मी कुठल्याही भक्ताचे हाल करणार नाही. आणि हे रिअलाइज होताच राजांनी पांडुरंगाच्या माफी मागितली, भानुदास एकनाथांचे माफी मागितली. आणि तेव्हा म्हणले की हो, मी चुकलो. आता आता मला माहिती आहे की आता पांडुरंग माझ्याकडे नाही राहू शकणार. पण त्याच वेळेला भानुदास महाराज हे पण म्हणाले की मी एवढ्या मोठ्या पांडुरंगाच्या मूर्तीला मी एकटा कसा घेऊन जाऊ. आणि तेव्हा पांडुरंगाने परत साक्षात्कार दिला आणि तो लिटरली करंगळी एवढा होऊन त्यांच्या चुंबडीत बसण्या इतका त्यांच्या हातात आला. आणि मग तो घेऊन भानुदास महाराज आले. आणि मग परत शिस्तीत सगळ्यांनी प्रतिष्ठा केली आणि परत पांडुरंगाच्या मूर्तीचं स्थापन झालंय पंढरपूरला. तर आता अजूनही तुम्ही बघितलं तर पंढरपूरला विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गरुड मंडपामध्ये उजव्या बाजूला भानुदास महाराजांची समाधी आहे. आणि अजूनही एकादशी झाली की 3 दिवस भानुदास महाराज म्हणजे एकनाथांच्या दिंडीचा मान असतो, काल्याचा मान असतो. पहिली दिंडी काल्यासाठी आज जाते आणि त्याचं हेच कारण आहे की परत पांडुरंगाला भानुदास महाराजांनी वापस पंढरपूरला आणलेलं आहे. सो ही अशी कथा आहे की ज्याच्यामुळे आपल्याला कळतं की भानुदास महाराजांचं प्रेम किती होतं आणि भक्ती किती होती पांडुरंगावर. सो जेवढे कुठले भक्त आहेत ते तुळशीची माळ घालतात, कारण त्यांना असं वाटतं की त्यांना पांडुरंगाने ती तुळशीची माळ दिलेली आहे. थँक्यू. खूप छान सोनाली, थँक्यू सगळ्यांना भाऊ. छान छान माहिती मिळाली. पुढे आपल्याकडे कोण आहे आता? गोंदवलेकर महाराज, वैभव. हॅलो. आज मी हा, हॅलो काका. ईशान सांगणाऱ्या आज माहिती गोंदवलेकर महाराजांच्या बरं. संदर्भात. तर ईशान, प्लीज चालेल. कंटिन्यू. ओके. नमस्कार, माझं नाव ईशान कुलकर्णी आहे आणि आज मी संत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांबाबतीत माहिती देणार आहे. त्यांचं मूळ नाव गणपती गुगार्द्रे कुलकर्णी होतं आणि आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीनंतर त्यांना आपण संत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणून ओळखतो. त्यांचा जन्म 1845 साली सातारा जिल्ह्यात गोंदवले या गावात झाला आणि त्यांनी 1913 साली समाधी घेतली. त्यांनी मोठ्या ग्रंथांची रचना केली नाही, पण त्यांचा उपदेश व पत्रांमधून दिलेले विचार त्यांच्या शिष्यांनी एकत्र करून आत्मज्ञानाची गुरुकिल्ली आणि ब्रह्मचैतन्य गीता अशा ग्रंथांमध्ये ठेवले आहे. त्यांचा मुख्य उपदेश नेहमीच भक्तिमार्ग होता
आणि त्यांचा मुख्य संदेश अतिशय सोपा आणि परिणामक होता. प्रेमाने आणि श्रद्धेने परमेश्वराचं नामस्मरण करा. श्रीराम जय राम जय जय राम. त्यांना असं वाटायचं की नामस्मरण हेच शांती आणि आनंद मिळवण्याचे सोपे मार्ग आहे. आजकालच्या काळी जेव्हा आपण सगळे प्रॉब्लेम्स, चॅलेंजेस आणि सगळ्या वेगळ्या वेगळ्या इश्यूजमधून चाललो आहे, तेव्हा त्यांची मला संदेश खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट वाटतं. कारण की आपण ज्ञानेश्वराचं अ, कधी कुठेही नामस्मरण करू शकतो, जे आपल्या मनाला शांती, एकाग्रता आणि समाधान देऊ शकतं. तर चला आपण सगळे त्यांचा संदेश आपल्या बिहेवियरमध्ये आणूयात आणि भक्ती भावनेने पुढे जाऊ. थँक्यू. छान. धन्यवाद. अरे वा, छान बोललास एकदम. सगळं मराठी शब्द अवघड बोललास. फक्त एक काम करत आहात, 1913 नको म्हणून 1913 म्हणाल शिक. हो, ओके. 1913. येस. खूप छान, खूप छान. ओके. आता आपण जात आहोत गाडगे महाराज. ताई खांडेकर. गाडगे महाराजांविषयी कोण बोलताय? हॅलो, हा, नमस्कार. बोला. नमस्कार. मी गाडगे महाराजांबद्दल बोलणार आहे, अनिल खांडेकर. अच्छा, बरोबर ना? बोला. हो, बोला. हं. नमस्कार. नमस्कार. ओम राम कृष्ण हरी. श्रीराम जय राम जय जय राम. मी अनिल बालकृष्ण खांडेकर, संत गाडगे बाबा दिंडीचा वारकरी. आज मला श्री संत गाडगे बाबा अर्थात गाडगे महाराज यांचे बद्दल बोलायला सांगितले आहे. त्यांचे घोषवाक्य होते, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. त्यांचं मूळ नाव डेबू झिंगराजी जानोरकर असे होते. परीट घराण्यात जन्म. 23 फेब्रुवारी 1876 महाशिवरात्री दिवशी जन्म आणि 20 डिसेंबर 1956 पहाटे किंवा 19-20 डिसेंबरची मध्यरात्र म्हणा, रात्री 12:20 त्यांनी देह ठेवलेला आहे. मूळ गाव शेणगाव, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती हे त्यांचे जन्मस्थान. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतील कीर्तनांद्वारा मोठे समाजकार्य करून त्यांनी बहुजन समाजात जागृती केली. स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता, प्रामाणिकपणा, भूतदया, जातीभेद विरोध यावर त्यांचा भर होता. त्यांनी महाराष्ट्रात नाशिक, पंढरपूर, आळंदी, मुंबई, त्र्यंबकेश्वर येथे धर्मशाळा बांधून सामान्य लोकांची सोय केली. तसेच गोरक्षण संस्थांची स्थापना, अनाथ व अपंग यांच्यासाठी कार्य, देवस्थानात होणाऱ्या पशुहत्येला बंदी घालण्याचा यशस्वी प्रयत्न ही त्यांच्या कार्याची अन्य अंगे होती. पारंपरिक अर्थाने संत आणि आधुनिक अर्थाने सुधारक ही दोनही विशेषणे ज्यांना लावली जातात, अशामध्ये पहिले नाव गाडगे बाबा यांचे घेतले जाते. पूर्णतः निरक्षर असलेले गाडगेबुवा हातात खराटा घेऊन आणि कीर्तने करीत महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून अर्धशतकभर फिरत राहिले. स्वयंप्रेरणेने पारतंत्र्यातील शेवटची 50 वर्षे आणि स्वातंत्र्यानंतरही थोडा काळ दिवसभर गाव स्वच्छ करून रात्री जनजागृतीसाठी कीर्तन करण्याचे काम गाडगे बाबा करीत राहिले. कर्मकांड, देवधर्माच्या चुकीच्या रूढ कल्पना यांच्या विरोधात कठोर प्रहार करण्याचे आणि व्यावहारिक जीवनाचे शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी केले. पारतंत्र्यात स्वयंप्रेरणेने चालविलेला एक हाती अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम म्हणा, ग्रामीण भागातील जनतेशी थेट त्यांच्याच भाषेत संवाद साधणारा आणि त्यांच्या जीवन व्यवहारावर कठोर टीका करूनही आपला प्रभाव टाकणारा अन्य संत वा सुधारक गेल्या 8 दशकात तरी झालेला नाही. महाराष्ट्रात आजही सर्व पुरोगामी चळवळींना प्रबोधनासाठी गाडगे बाबांचा वारसा सांगावा लागतो आणि
महाराष्ट्र राज्य शासनालाही ग्राम स्वच्छता अभियानासारखे उपक्रम परिणामकारकपणे राबवण्यासाठी गाडगेबाबांचेच नाव योग्य वाटते. 100 वर्षापूर्वी गेल्या शतकातील पहिली 50 वर्षे हा माणूस होता. आपल्या कर्माने तो संत ठरला. जरा कल्पना करा, अगदी आजची आपण कुणाला सहज अथवा कामाकरिता भेटायला घरी दारी सरकार दरबारी गेलो आहोत. वेळेवर स्वच्छ नीट कपडे करून आणि त्या व्यक्तीच्या घरी दारी गल्लीत कचरा पडलेला आहे. कसलाही विचार न करता आपण आपल्या कामाचाही विचार न करता आपल्या पिशवीतून खराटा काढतो. आधी स्वच्छता करून मगच घराची घंटी वाजवतो आणि मग नम्रतेने कामाबद्दल भेटीबद्दल बोलतो. आपण केलेल्या स्वच्छतेबद्दल काहीही न बोलता. आता आपण झालो बर का देबूजी उर्फ गाडगे महाराज. आता म्हणा तोंडाने, गोपाला गोपाला देवकी नंदन नंदन गोपाला गोपाला सांभाळी तुझी लेकरे पुण्य समजती पापाला गोपाला 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 गोपाला. धन्यवाद. मला सेवेची संधी दिली. मी आयोजकांचा अत्यंत आभारी आहे. ओम रामकृष्ण हरी. धन्यवाद अनिलजी, खूप छान. आणि हातात खराटा घेतलेला संत ही संकल्पना भारताला आजही किती महत्वाची आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे. अगदी अगदी खरंय खरंय. चला, पुन्हा एकदा धन्यवाद अनिलजी. आता आपण पुढे जात आहोत. यस. गुलाबराव महाराज. कोण बोलतंय गुलाबराव महाराजांविषयी? ठीक आहे, अजून कोण नाही. नंतर परत बघू एकदा. तर समर्थ रामदास स्वामी पिनाक उन्हावणे आहेत. Hello, माझं नाव Pinak, and yeah, I'm presenting about Samartha Ramdas Swami. So, his original name was Narayan Suryaji Dhosar, but we all call him Samartha Ramdas Swami, and I will get into why we call him Ramdas later. Anyways, he was born in 1608 in Zam, and he attained Samadhi in 1681 in Sajjangarh. So what he did, he wrote Manachi Sloka, which is 205 verses, teaching us to control our mind. He also wrote Dasbodh, which is a guidebook for life, and he also wrote for Lord Ram and Hanuman. He wrote various artis and abhangas. His messages were about discipline, devotion, which is bhakti, strength, which is shakti, and service, which is seva. And he encouraged many people to worship Lord Ram because he himself was a big devotee of Lord Ram. That's why we call him Ramdas. And that was to build both character and courage. And even today, especially with his Manachaslok, he teaches us that we have the power to control our mind. He tells us how to control our mind and carry ourselves as people. And that's why he's important today. Okay. Are you done, Pinak? Yeah. Okay, good. Thank you. Very good. And also about Sant Ramdas, we have to remember, just like we talked about Gadge Baba holding a kharata in his hand, तसंच संत रामदास यांनी आपल्याला शरीर भक्कम असावं. युअर बॉडी नीड्स टू बी स्ट्रॉंग इफ यू वॉन्ट टू अचीव युअर लाईफ पर्पजेस. त्या दृष्टीने सुद्धा समर्थ शब्द हा त्यांना आपण वापरलाय. त्याचं कारण ते की समर्थ व्हा, बलवान व्हा, सुदृढ व्हा, हा एक रामदास स्वामींचा महत्वाचा संदेश आहे. तोही आपण सर्वांनी लक्षात ठेवला पाहिजे आणि पाळला पाहिजे. आता आपण पुढे जात आहोत. स्वामी विवेकानंद. पार्थ. हॅलो, नमस्कार. मी एक प्रेझेंटेशन तयार केलंय, सो कॅन आय यूज इट? लाईक कॅन आय शेअर माय स्क्रीन? हो हो.
एक second. Can you guys see the screen? येस वी कॅन. Yes. So, माझं नाव पार्थ गुनवणे, and I will be presenting on Swami Vivekananda. So, a little bit of background and overview on his life. He was फुल born. स्क्रीन कर ना पार. Sorry. फुल स्क्रीन कर. फुल स्क्रीन करशील. I think this is full screen. नाही, बॉटम राईट लाईक फुल स्क्रीनची साईन असते बघ. Bottom right. प्रेझेंटेशन मोड मध्ये Oh, okay. प्रेस F5. Can you guys see it now? Yeah, that's very good. Okay, so a quick overview of Swami Vivekananda. So he was born under the name Narendranath Datta on January 12th in 1863. He was born in Kolkata. He was raised in a very spiritual family. His mom was very religious as well, so he ended up reading various scriptures in his youth. He was also excellent in philosophy, literature, and religion, as well as other similar subjects. He was also very curious and intelligent in his childhood, so he was very successful and very intuitive. He eventually met and was influenced by Guru Ramakrishna Paramahamsa, and he eventually took monastic vows to become a monk after Ramakrishna's death. After that, he traveled across India as well as the world internationally as a monk, spreading spiritual knowledge about Indian culture. To move on to his works and influences, he was one of his major achievements was being part of the Parliament of the World's Religions. So globally, he represented Hinduism for the Western world. He also acquired major global attention during this time, so a lot of awareness was increased about Hinduism. One of his famous lines during his speech was "My dear brothers and sisters," which ended up turning heads and brought a lot more attention to Hinduism. He also founded the Ramakrishna Mission, which was essentially a social service organization that improved health, education, and disaster relief, among other things. He also advocated for youth empowerment because he believed that the youth were the people who had the power to change India's future. And he also believed this on a global stage. He focused his ideas on building character and spiritual clarity for a stronger, more efficient generation. And he had one famous mantra, which was "Arise, awaken, and stop not till the goal is reached," which helped inspire personal development and also improved social activism among individuals. Moving on to his legacy and how he's relevant, how what he did is relevant today. We celebrate National Youth Day on his birthday, January 12th. And we also honor, this way we honor his vision for the youth to build a better country. The Ramakrishna Mission is still active today. It is continuously providing educational funding and support as well as relief support. He also introduced yoga to the Western world, so this is why we have so much awareness and interest in Indian ways of life and spirituality. We also have he also affected many major global leaders, especially in India as well, including Mahatma Gandhi and APJ Abdul Kalam, who often quoted his works and were very great followers of him. That is all for my presentation. Thank you guys for listening. Very good. Excellent, Parth. Very good. Well studied, and I'm sure while studying for this presentation, you yourself got a lot of inspiration. Yeah, even the youth club, I guess, can fit under the category, same category. Mhm. Okay, next we have Sant Surdas. कोण आहे? संत सूरदासांविषयी बोलणार आहे कोणी? मग पुढचं बघूया. संत सखुबाई प्रज्ञा ख्रिस्ती बोलतायत. हा हा बोला. मी छोटंसं प्रेझेंटेशन केलंय कारण मी माझ्या ॲक्च्युली निसेस नेफ्यूज बरोबर पण शेअर करते ते, कारण ते पण करणार आहेत. तर मी आत्ता प्रेझेंट करू शकते का? हो, जरूर. हां.
एक मिनिट हं. ते आहे ते. हां, दिसतंय तुम्हाला सगळ्यांना? हो हो. ओके. छोटंसंच आहे ते. तर संत सखुबाईंचा म्हणजे आय मेड इट इन इंग्लिश सो दॅट पीपल हू कॅनॉट अंडरस्टँड मराठी कॅन रीड इट आणि मी मराठीत सांगू शकते म्हणजे लवकर होते. तर त्यांचा जन्म 1638 ते 1690 मध्ये झाला. नक्की जन्मतारीख माहिती नाही आहे. आणि त्यांचं नाव आहे सखुबाई. म्हणजे त्याचा अर्थ असतो की प्रिय मुलगी किंवा प्रिय सखी असा. त्यांच्या वडिलांचं नाव होतं गंगाधरराव आणि त्यांच्या आईचं नाव कमलाबाई. त्यांचा एका ब्राह्मण कुटुंबामध्ये पंढरपूरच्या जवळच्या एका छोट्याशा गावामध्ये जन्म झाला आणि लहानपणापासून त्यांना संपूर्ण आध्यात्मिक वातावरणामध्ये त्यांची वाढ झाली. म्हणजे त्यांचे आईवडील हे अतिशय म्हणजे विठ्ठलाचे भक्त होते आणि पंढरपूरची वारी करायचे वारकरी होते. त्यामुळे घरी पूजा, भजन, भक्ती हे सगळं त्यांच्या म्हणजे अपब्रिंगिंगमध्ये होतं. म्हणजे त्याच पद्धतीने त्यांची संगोपासना झाली आणि त्यामुळे त्यांनी भक्ती ही त्यांच्या आईवडिलांकडूनच घेतली. म्हणजे ती आपोआपच आली त्यांच्यामध्ये. वयात आल्यानंतर त्यांचं एका कराडजवळच्या कृष्णाकाठच्या गावामधल्या एका मध्ये त्यांचं लग्न करून देण्यात आलं. पण त्या जशा शांत आणि अतिशय सोशिक, आध्यात्मिक स्वभावाच्या होत्या, त्याच्या विरुद्ध त्यांचं सासरचं कुटुंब होतं. म्हणजे त्यांच्या सासूबाई आणि त्यांचे पतीसुद्धा विरुद्ध स्वभावाचे होते. म्हणजे कडक होते, हार्श होते जरा. त्यामुळे त्यांना सतत त्यांच्या भक्तीसाठी किंवा आध्यात्मिक साधनेसाठी क्रिटिसिझम सहन करावा लागला किंवा थोड्या हार्डशिपमधून जायला लागलं. पण इतक्या सगळ्या डिफिकल्टीज असल्या तरीसुद्धा त्या सातत्याने त्यांनी विठ्ठल भक्ती काही सोडली नाही आणि त्या सतत विठ्ठलाचं नाव घेत राहिल्या. एक छोटीशी अशी त्यांची स्टोरी आहे की जी खूप ड्रॅमॅटिक पण वाटते आपल्याला आजच्या काळामध्ये. पण आपल्याला असंही दिसून येतं त्या स्टोरीमधून की देव हा भक्तीसाठी किती भुकेलेला असतो. तर थोडक्यात या स्टोरीमध्ये असं आहे की सखुबाईंना पंढरपूरला जायचं असतं कारण त्यांना वारकरी दिसतात गावामध्ये आलेले आणि तेव्हा त्यांना असं वाटतं की एकदा तरी पंढरपूरला जाऊन आपण दर्शन घेतलं पाहिजे विठ्ठलाचं. आणि म्हणून त्या घरी न सांगता पाणी आणायला गेलेल्या असतात. त्या घरी न सांगता तशाच त्या वारकरी समुदायाबरोबर त्या जातात आणि त्यांच्या गावातलं कोणीतरी पाहतं आणि त्यांना म्हणजे घरी सांगतात त्यांच्या. तर त्यांच्या सासूबाई आणि त्यांचे पती त्यांना मारझोड करत परत घेऊन येतात आणि मग त्यांना शिक्षा म्हणून घरामध्ये एका खांबाला बांधून ठेवलं जातं आणि दार त्यांचं बंद करून ठेवलं जातं. म्हणजे त्या कुठे जाऊ शकणार नाहीत. आणि मग त्या अत्यंत भक्तीनी आणि प्रेमाने विठ्ठलाला साथ घालतात आणि त्याची म्हणजे भक्तिनी अश्रूंसहित अशी त्याची आळवणी करतात की देवा मला तू याच्यातून सोडव. आणि मग देव तिथे म्हणजे देवाचा तो एक चमत्कार बघायला मिळतो की विठ्ठल स्वतः एका स्त्री वेशामध्ये येतो आणि तो दार उघडून आत येतो आणि तिला सांगतो की सखुबाई तू आता जा पंढरीला आणि मी तुझ्या जागी इथे बांधून उभा राहतो. मी तुझी जागा घेतो. आणि सखुबाई खूप आनंदित होते. तिला लक्षात येत नाही की हा विठ्ठल आहे. तिला असं वाटतं की या चांगल्या बाई आहेत, भक्त आहेत आणि त्या आपल्या मदतीला आल्या आहेत. आणि मग त्या जातात पंढरीला आणि विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर त्या विठ्ठलाच्या मूर्तीच्या तिथेच त्या प्राण सोडतात. म्हणजे इतकं त्यांची भक्ती असते की तिथेच त्यांना वाटतं की आता मला दुसरं काही नको. आणि त्यांच्या मृत्यूची बातमी घरी समजलेली नसते. तोपर्यंत इकडे विठ्ठल जो त्या स्त्रीवेशात आलेला असतो तो सखुबाईच्या रूपामध्ये घरची सेवा करत असतो. सासू-सासऱ्यांची आणि घरातली सगळी कामं करत असतो. सखुबाईचं आणखीन एक हे असं असतं, आळवणी असते विठ्ठलाला की माझ्या सासू-सासरे आणि घरच्या लोकांनाही तुझं भक्त बनव. त्यांचं मतपरिवर्तन कर. आणि मग विठ्ठलाला आता ही संधी मिळते की रांधावाडा, उष्टी काढा ही सगळी कामं विठ्ठल करत असतो सखुबाईच्या म्हणजे रूपामध्ये. आणि त्यामुळे आपण जसं म्हणतो की जसं अन्न असेल तसं मन, म्हणजे जैसा अन्न वैसा मन, तसं विठ्ठलाच्या हातचंच खायला मिळाल्यामुळे सासू सासरे आणि नवरा
यांचं संपूर्ण मतपरिवर्तन आणि स्वभाव परिवर्तन होतं, म्हणजे तो प्रसादच मिळतो त्यांना आणि त्यामुळे ते चांगले होतात, म्हणजे भक्त होतात. थोडक्यात त्यांना लक्षात येतं काही गोष्टी. मीनवाईल इकडे तिचं म्हणजे ती जी पंढरपुरात तिने जीव सोडलेला असतो सखूबाईंनी, तर तिचं तिच्या गावातल्या काही लोकांनी तिथेच तिचं दहन करतात, कारण ते तिला ओळखतात की ह्या तर आपल्या सखूबाई. आणि मग त्यांचं दहन करून ते गावात परत येतात, बघतात तर अजून एक सखूबाई इकडे ऑलरेडी आहेत. मग तो सगळा गोंधळतो. मग त्यावेळेस आणि मग आता रुक्मिणी जी असते म्हणजे विठ्ठलाची बायको, तिला लक्षात येतं की सखूबाई जी भक्त आहे ती तर आता अनंतात विलीन झाली, म्हणजे तिने तर देह सोडला, तर विठ्ठलाला परत आणलं पाहिजे. मग ती जाऊन त्या अस्थी गोळा करून तिला परत जिवंत करते आणि तिला सांगते की तू घरी जा आणि विठ्ठलाला सोडव, विठ्ठल तुझी सगळी कामं करतोय. आणि मग तिला खूप वाईट वाटतं आणि तिला लक्षात येतं की देव आपल्यासाठी काय काय करतो आणि मग ती घरी जाते आणि सगळ्यांना ती सांगते वस्तुस्थिती की काय झालं म्हणून. आणि मग त्यासाठी म्हणजे काही एक दोन मूवीजमध्ये असंही दाखवलं आहे की विठ्ठलाला खरंच प्रकट व्हायला लागतं, कारण लोक म्हणतात की तुम्ही भूत आहात, घोस्ट आहात. तर मग शेवटी विठ्ठल तो दर्शन देतो आणि मग लोकांना लक्षात येतं की भक्तीसाठी भुकेलेला देव किती गोष्टी करतो भक्तांसाठी. तर ह्या तिच्या आयुष्यावरनं आपल्याला 2-3 म्हणजे काही गोष्टी शिकण्यासारख्या खूप छान आहेत, की काहीही झालं, तुमचे प्राण गेले तरी तुमची भक्ती जर असेल, तर सगळ्यामधून तुम्हाला देव तारून नेतो. आणि म्हणजे देवाचं जे प्रेम आहे, तर ते इतकं म्हणजे भक्ताला जिवंत करण्यापर्यंत किंवा त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी, त्याचं रक्षण करण्यासाठी स्वतः ती सगळी कामं करणं, स्वतः सखूबाईच्या रूपात येणं, इथपर्यंत देव तुमची सेवा करू शकतो. म्हणजे उलटी गोष्ट होते, की देवाला तुमच्या भक्तीमुळे तुम्ही इतके वेडे करता, की तो तुमच्यासाठी काही करायला तयार होतो. हे त्याच्यामध्ये लक्षात येतं. पॉवर ऑफ फॉरगिव्हनेस, कंपॅशन म्हणजे याच्यामध्ये आपल्याला सखूबाईचे गुणधर्म दिसतात, की ती घरच्यांना कायम फॉरगिव्ह करते, कंपॅशन दाखवते, पेशन्स दाखवते आणि देवाकडे प्रार्थना करते, की माझ्या घरच्यांचं मतपरिवर्तन होऊ देत. आणि हे जेव्हा तुम्ही निष्ठा ठेवून सातत्याने अशा प्रकारची प्रार्थना करता, तेव्हा त्याच्यामध्ये पण ताकद असते. कारण इट कॅन ट्रान्सेंड आणि इट कॅन ट्रान्सफॉर्म पीपल. आणि त्याचंच तुमचा फेथ किंवा जो विश्वास आहे, दॅट कॅन ट्रान्सेंड डेथ. तर म्हणजे थोडक्यात काय की भक्तीचा पराकोटीची म्हणजे शक्ती याच्यामध्ये दाखवलेली आहे आणि त्यामुळे दिस इज अ व्हेरी पॉवरफुल स्टोरी वी कॅन रिमेंबर. आणि तिला विशेष काही शिक्षण किंवा तिचं काही तुम्ही साहित्य बघितलं तर तसं काही नाही आहे, परंतु तिची जी भक्ती आहे आणि हे जे भक्तीसाठी विठ्ठलाने जो काही स्वतः रूप घेऊन मदत केली, याच्यामध्येच आपल्याला लक्षात येतं की अम, भक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे ज्ञानमार्गाने गेलात तरी फायनली तुम्ही भक्तिमार्ग. आणि हे मला मी जेव्हा आत्ता आपल्या या शनिवार रविवारी जेव्हा हे रिंगण झालं, तेव्हा मला असं लक्षात आलं की म्हणजे भक्ती ही आपल्याला विठ्ठला सगळीकडे भेटतो. म्हणजे जसं सखुबाईच्या हृदयात आहे तो, तसा ते सगळे लोक जे आपण इथे जमतो, आपापल्या पद्धतीने गोष्टी करतो, तिथे इतक्या आनंदाने आलेले सगळे लोक होते. त्या सगळ्यांमध्ये मला तो विठ्ठल जाणवला, की हा सगळा प्रवास आहे, म्हणजे वारी म्हणजे. आणि फक्त डेस्टिनेशन इज नॉट द अल्टिमेट गोल. म्हणजे प्रत्यक्ष प्रवासामध्ये जे आपलं ट्रान्सफॉर्मेशन होतं, ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्याकडे आपण थोडंसं हरिपाठ वगैरे करतो तेव्हा आपल्याला थोडं लक्षात येतं. तर त्यासाठी मला एक 2-3 गोष्टी रेकमेंड कराव्याशा वाटतात. एक म्हणजे आपल्याला ज्या ज्या काही मूव्हीज माहिती आहेत संतांवरच्या, त्या आपण बघायला हरकत नाही. कारण म्हणजे व्हिडिओ क्लिप्स कॅन बी मिलियन टाइम्स मोर पॉवरफुल व्हेन इट कम्स टू यंग माइंड्स. आणि एकतरी विठ्ठल भजन आपण शिकूयात आणि शक्य झालं तर वारीला जाऊयात, म्हणजे प्रत्यक्ष महाराष्ट्रामध्ये. नाहीतर आपली जी वारी चालू आहे म्हणजे वेगवेगळ्या दिंड्यांबरोबर, त्याच्यामध्ये जाऊयात. आणि मी ही संधी घेते की मला विठ्ठल मंदिर न्यूजर्सीची टीम, त्यांनी हा खूप छान स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि विशेषतः वृंदाताई आणि माझी मैत्रीण राजश्री कुलकर्णी आणि आमच्या दिंडी प्रमुख अर्चनाजी, ह्या सगळ्यांना माझं मनापासून
परत एकदा धन्यवाद, आभार. आणि मग खूप लहान म्हणजे इथे खूप मुलांना आणि यंग मुलांना मी बघते म्हणून मी थोडंसं इंग्लिशमध्ये पण केलं प्रेझेंटेशन की त्यांच्यासाठी उपयोगी ठरेल. तर ते बघून मला खूप मस्त वाटलं की दे आर व्हेरी ओपन आणि एन्थुझियास्टिक. आणि एकूणच हा उपक्रम मला आवडला. तर त्याच्यामुळे भावनासुद्धा धन्यवाद आणि थँक्यू. धन्यवाद प्रज्ञाजी. चला, आता आपण नेहमी म्हणतो तुका झालासे कळस, तर आता आपल्या संत परिचयामध्ये ज्ञानोबा कळस होणार आहेत. तर आपल्याला ज्ञानेश्वरांच्या विषयी सांगणार आहेत पराग भालेराव. पराग. धन्यवाद. नमस्कार. खूप छान सगळ्यांनी माहिती सांगितली. त्यांच्या पुढे आता मी बोलायचं म्हणजे जरा अवघड परिस्थिती आहे. मी मराठीत बोलणार आहे. जर कुणाला अडचण असेल तर हँड रेज करा, मग मी इंग्लिशकडे स्विच करेन. सो ज्ञानेश्वर महाराजांबद्दल बोलायच्या आधी ही जी सगळी संत परंपरा आहे त्यांनी आपल्याला भक्ती मार्गाबद्दल, ज्ञान मार्गाबद्दल, इतर अनेक मार्गांबद्दल माहिती दिली, मार्गदर्शन केलं, प्रेरित केलं. पण सगळ्यात महत्वाचं योगदान धर्मासाठी त्यांचं असं आहे की 10व्या शतकानंतर 11व्या शतकाच्या आसपास हिंदू समाजाचा धर्माकडे बघण्याबद्दल ते खूप उदासीन होते. कारण धर्माचं सगळं साहित्य होतं संस्कृतमध्ये आणि बऱ्याच लोकांना संस्कृत कळत नव्हतं किंवा बहुतांशी लोकांना संस्कृत कळत नव्हतं. त्यामुळे आपल्या धर्मग्रंथांमध्ये काय लिहिलंय हे न कळल्यामुळे ते धर्माबद्दल उदासीन होत होते. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यांना संस्कृतचं ज्ञान होतं ते त्यांच्या अहंकारामुळे ह्या संस्कृतचं ज्ञान बाकीच्यांना देत नव्हते. आणि अशा वेळेला ह्या संतांनी ही अडचण ओळखली आणि हिंदू धर्माचा ह्रास होऊ नये म्हणून जे काही धार्मिक साहित्य आहे, ग्रंथ आहेत, शिकवण आहे, उपदेश आहेत, हे सगळ्या गोष्टी त्यांनी प्राकृत भाषेमध्ये आणल्या. म्हणजे चालू भाषा जी होती, म्हणजे आपल्या इथल्या काही संतांनी मराठीत आणल्या, तसंच इतर संतांनी त्यांच्या काही रिजनल लँग्वेज ज्याला आपण म्हणू शकू, प्रादेशिक भाषांमध्ये सुद्धा हा प्रसार केला. संत ज्ञानेश्वरांच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट अशी आहे, आपण आता ऐकलं की बरेचसे संत जे होते त्यांचा जन्म ब्राह्मण कुळामध्ये होता आणि बरेचसे संत असेही होते की ज्यांचा जन्म ब्राह्मण कुळामध्ये नव्हता. त्यावेळच्या परिस्थितीमध्ये ब्राह्मण कुळात जन्माला न आलेल्या संतांना थोडे जास्ती कष्ट किंवा विरोध स्वीकारावा लागला. परंतु ज्ञानेश्वरांच्या बाबतीत असं घडलं की त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता, पण त्यांच्या गुरुनी त्यांना उपदेश केला की नाही, तू संन्यास घेऊ नकोस, तू संसारात जा, लग्न कर. एका संन्यासी माणसाने संसार केला हे त्यावेळच्या समाजामध्ये मान्य झालं नाही. इट वॉज नॉट ऍक्सेप्टेड बाय सोशल नॉर्म्स. सो समाजाने त्यांना वाळीत टाकलं आणि त्यांचा आनंदवित छळ केला. आणि त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंड यांना सुद्धा समाजाने स्वीकारलं नाही आणि त्यांची कायम त्यांना अनेक प्रकारचा त्रास दिला. त्यांना कुठल्याही प्रकारच्या सोयी दिल्या नाहीत, मंदिरात यायला परवानगी दिली नाही, त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, अनेक प्रकारचे त्रास त्यांना भोगावे लागले. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतली आणि वयाच्या 16व्या वर्षी ॲट द एज ऑफ 16 ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला, जो भगवद्गीतेवरची, आपण असं लूजली म्हणू शकतो की भगवद्गीतेचं त्यावेळच्या प्राकृत मराठीमध्ये ते भाषांतर आहे किंवा ट्रान्सलेशन आहे. अर्थात त्याच्यामध्ये त्यांची कॉमेंट्री सुद्धा खूप आहे. पण हे काम त्यांनी जे 16व्या वर्षी केलं ते आज ॲट द एज ऑफ 80 पीपल आर सबमिटिंग देअर PhD thesis ऑन द वर्क दॅट वॉज डन ॲट द एज ऑफ 16. ज्ञानेश्वर महाराजांनी 4 महत्वाचे ग्रंथ लिहिले. सगळ्यात पहिल्यांदा जसं ज्ञानेश्वरांची माहिती लोकांना कळायला लागली तेव्हा त्यावेळेचे खूप मोठे संत होते चांगदेव, आणि चांगदेवांचा अहंकार दुखावला गेला, इगो त्यांचा आड आला आणि ते वाघावर बसून तिथे आले. आता ज्ञानेश्वरांकडे काहीच वाहन नव्हतं. मग ज्ञानेश्वर ज्या भिंतीवर बसले होते, भिंतच तशीच्या तशी उचलून ते घेऊन चांगदेवांना भेटायला गेले
आणि चांगदेवांचा जो अहंकार होता, जो इगो होता, तो डिस्ट्रॉय केला. आणि त्यावेळेला त्यांनी जो उपदेश केला तो चांगदेव पासेष्ठी या नावाने प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वरीवर भाष्य केलं, ज्याला आता आपण म्हटलं भगवद्गीतेवर भाष्य केलं, ज्याला भावार्थ दीपिका असं म्हटलं जातं आणि आता त्याला ज्ञानेश्वरी असं म्हटलं जातं. हे सगळं करताना त्यांच्या स्वतःचे जे काय अनुभव आले, त्यांना आत्मानुभूती झाल्या, त्या आत्मानुभूती त्यांनी प्रसिद्ध कराव्यात, लोकांपर्यंत पोचवाव्यात, असं त्यांचे गुरु म्हणजे त्यांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ यांनी सांगितलं. त्यानुसार त्यांनी अमृतानुभव हा ग्रंथ लिहिला. आणि हे सगळे ग्रंथ झाल्यानंतर आता लोकांना आपण चांगल्या मार्गावर जाण्यासाठी मार्गदर्शन केलं पाहिजे, उपदेश केला पाहिजे, अशा हेतूने त्यांनी हरिपाठ लिहिलं, ज्या हरिपाठाचं आपण आता पठण करतोय रोज. तर अशी ज्ञानेश्वरांची थोडक्यात माहिती आहे. अत्यंत मोठे समाजसुधारक, अत्यंत अवघड परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतःचं कर्तृत्व दाखवून दिलं आणि समाजामध्ये मान्यता मिळवली. जर कोणाला शंका असतील, प्रश्न असतील तर आपण बोलूयात, अदरवाईज एवढीच माहिती मी आज सांगणार होतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. धन्यवाद पराग, खूप छान. जाता जाता एक गोष्ट डोक्यात आली. परागनी शब्द वापरला मगाशी की प्राकृत भाषा. तर आपण भाषेचे 3 लेव्हल मानतो. संस्कृत म्हणजे सम्यक्कृत, जी अतिशय चांगल्या परीने बनवली गेली. प्राकृत म्हणजे जी निसर्गाने निर्माण केली, लोक जे बोली भाषेत बोलतात, शेतकरी, कष्टकरी लोक, समाजातले, गावातले, ती प्राकृत. आणि वाईट माणसं बोलतात ती विकृत. तर आपल्या सुदैवाने आपल्या या ग्रुपमध्ये आपण जिकडे हे सगळं काम करतो तिकडे विकृत बोलणं आपल्या तत्वात बसतच नाही, त्यामुळे कोणीच बोलत नाही विकृत. परंतु आपल्या सगळ्यांनी मिळून आपला प्रवास चालू ठेवायचा आहे, प्राकृताकडून संस्कृताकडे जाण्याचा. आणि त्याचं महत्व असं की संस्कृत म्हणजे ब्राह्मणी भाषा वगैरे असा अजिबात विचार न करता, पाणिनीची थोडीफार जरी आपण अभ्यास केला तरी लक्षात येतं की या तऱ्हेचं ग्रामर किंवा व्याकरण आपण जेव्हा आपल्या डोक्यात भिनवतो तेव्हा आपलं बौद्धिक तेज खूप झळाळून उठतं. आणि ते प्राकृत भाषेच्या ग्रामरच्या लेव्हलमधनं कधीच शक्य नाही. म्हणून संस्कृताकडे जाण्याचं महत्व. एवढं छोटंसं सांगितलं तुम्हा सर्वांना. माझं नाव रिचा कदम आहे आणि माझं नाव विधी राऊत आहे. आणि आम्ही गुवानी महाराजवर एक लाईफ ओव्हरव्ह्यूचं प्रेझेंटेशन केलंय. सो गुवानी महाराजचं फॉर्मल नेम श्री वामनराव गुवानी महाराज होता. ते एक रेव्हर्ड योगी, गुरु, आर्टिस्ट आणि स्कॉलर होते within the Dattreya tradition. त्यांचा जन्म 23rd डिसेंबर 1886 कुरुत्री गावात कोल्हापूर मध्ये झाला. He was raised in a deeply spiritual family. His father was well versed in Vedic rites, and his mother was a devoted worshipper of Dattatreya. As per education and artistry, he was very excelled in art, and he was earning 1st to 3rd grade in formal painting examinations. He also worked as a drawing teacher in Barshi and Pune, and my family is also partially from Pune. And while he did this, he was also practicing spiritual disciplines, including scriptural study, recitations, and doing puja. In 1907, during a visit to Paramhansa Vasudevanand Saraswati Swami Maharaj at Narsobachi Wadi, he gifted a garlanded painting of Lord Dattatreya. The Swami blessed him with Mantra Siddha Prasad and spiritual discipleship. He undertook arduous journeys on foot to continue learning asana, pranayama, ajapa, and dhauti techniques. His yogic transmission and lineage.
he met Lokanath Tirth Swami in Hoshangabad, who's recognized for his spiritual readiness, and he was granted Shaktipat initiation, and he was also granted with being able to transmit this energy to other people. So Gurani Maharaj became a cornerstone guru in the Guru Marga tradition. He established pilgrimage sites, he published sacred writings, and he guided countless seekers and devotees through spiritual practices and devotion. His contributions and works. He authored and edited 12 volumes of Vasudevanand Saraswati's teachings. He also founded Sri Vasudev Nivas Ashram in Pune, supporting temples, pilgrimages, charity, and religious festivals. A WordPress article and disciples describe him as one of the rare Mahatmas who could transmit Shaktipat, awakening spiritual energy instantly in earnest seekers. About a little bit about his later life and legacies. He battled a lot of health challenges with great fortitude and continued his work until he attained Mahasamadhi, which means he left his body on the 15th of January 1974. His teachings remain alive via Vasudev Nivas, ongoing pujas, spiritual lineages, and pilgrim visits to his Janmasman in Pudutri, which is Ratnagiri, Maharashtra, which is also where my mom's from. His significance, he was a living testament to devotion, humility, and yogic mastery. Gurvani Maharaj bridged the devotional Dattatreya lineage with yogic grace. His legacy continues through disciples, ashrams, teachings, and annual commemorations by spiritual communities. We hope you learn more about Gurani Maharaj through our presentation. Dhanyavad. Dhanyavad. Thank you very much, Vidhi and Richa. That was wonderful, very useful. And sorry, I missed you. I called earlier, but I don't know whether I was not audible to you or something. But very good. Thank you, Vrunda, for bringing them back. Otherwise, we would have missed it. Thank you. Thank you. Thank you. Jai Hari Vittal. Okay, here we go. आपला तिसरा सेशन आज पूर्ण झाला. आता थोडे दिवस बाकी आहेत वारीचे. सर्वांनी चालू ठेवा. कोणाला काही प्रश्न कमेंट्स असतील तर we can use few minutes, otherwise we can end our session. ठीक आहे, चला उशीरही झालाय खूप. सेशन बंद करतो मी. सर्वांना परत एकदा धन्यवाद. जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल. थँक्स फॉर द इनिशिएटिव्ह. जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल.